राईट. सर्व यस, 6 विद्यार्थी आहेत 100% वाले, 6 विद्यार्थी आहेत आपल्या क्लासचे, राईट. ओके, आय विल वॉच, राईट. ठीक आहे, पहा लक्षात घ्या, कॉन्फिडन्स राहू द्या, व्यवस्थित अभ्यास करा. जर नाही पडलं तर काय कसं होणार बघू तरी, असे नाही, असं डेफिनेट टार्गेट पाहिजे. वी विल अचीव, इट इज नॉट इम्पॉसिबल. हार्ड असू शकतं, राईट. ओके. नाही रे, नाही भेटले अजून यश, राईट. ओके, झूमवर तुम्हाला लाईव्ह त्यांच्यासोबत पाहायचंय का? ठीक आहे, आपण अरेंज करू केव्हा तर नंतर. ठीक आहे, मी इंटरव्ह्यू घेतलेत ते पहा, जर असेल तर लाईव्ह पण ठेवू शकतो, नो प्रॉब्लेम. ओके, फर्स्ट बॅचचा आपल्या तरी खूप छान रिझल्ट आहे. मला वाटते बऱ्याच जणांचे मेसेज आलेत, सर तुम्ही ट्युशन घेत होता का, खरंच घेत होता का, आम्हाला कसं काय माहिती नव्हतं, मिस्टेक झाली का. ठीक आहे, हे पहा, मी परत सांगतोय की आपण कोणालाही असं करा किंवा खोटी इन्फॉर्मेशन देऊन ट्युशनला बोलवित नाही, राईट. जे केले त्यांचा फायदा झाला, नाही केले त्यांचं काय झालं ते मी नाही सांगणार, मी कोण ठरवणार त्यांचं, बरोबर आहे. पण जे केले त्यांचा नक्कीच फायदा झाला, एवढं मला माहितीये, त्यांना माहितीये, राईट. ओके, बर, ठीक आहे. जस्ट सेलिब्रेट करतायत ते पण, म्हणजे त्यांना 1 महिन्याची म्हणजे 1 वर्षाची मेहनत घेतली, त्यांनी खूप मेहनत घेतली, लक्षात घ्या, खूप मेहनत घेतलेली आहे. खरंच त्या विद्यार्थ्यांचं कौतुक करावंच लागेल आपल्याला. मग एखादे दिवस त्यांच्यासोबत जाऊन जरा असं सेलिब्रेट केलं म्हणजे त्यांना पण ते मोटिवेटेड होतात ते, राईट. ओके, सो स्टार्ट करायचं. सेकंड बॅच तर मोर पाहिजेच मला, या सेकंड बॅच मध्ये जागा नाही पुरली पाहिजे, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे आता रिझल्ट कसा लागलाय, आणि त्याच याने कामाला लागायचंय, फक्त इथं बोलून नाही जमणार, आहे का नाही. ओके, चलो, मी आहेत सोबत तुमच्या, काही भ्यायचं कारण नाही. कुठे अडचण आली, कुठे कमी वाटलं, मी आहे. कुठे जास्त उड्या मारायला लागलात तरी सुद्धा मीच आहे, नका टेन्शन घेऊ, राईट. ओके, राईट. कंटिन्यू मेहनत करा, काही अवघड नाहीये. फक्त एक लक्षात घ्या, त्यांनी जे काही मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे ते पहा. मी सर्व तुम्हाला ऑलरेडी माहिती सांगतो, पण जर असं त्यांच्याकडून ऐकलं की तुम्हाला पण गॅरंटी वाटते. जसं की पहिल्या वर्षी मला बऱ्याच जणांनी म्हणजे तुम्ही कोण असं विचारण्यात आलेलं होतं की पहिल्याच वर्षी काय करणार तुम्ही, की बरेच म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला सांगत नाहीये मी येता, तसं कोणाला आपल्याला आवडत नाही तसं करायला. बट एक खूप सारे प्रॉब्लेम आले होते, म्हणजे आमच्या ऍक्च्युली डिग्रीवर क्वेश्चन करण्यात आले, डिग्रीवर म्हणजे आमच्या कॅपेबिलिटीवर. एक लक्षात घ्या, हे मॅथ तुमचं 10th तर आमच्या पुढे काहीच नाही, मी फक्त तुमच्या लेवलला जाऊन शिकवतो. मी म्हंटल की तुमचे प्रॉब्लेम मी घरी करत नाही, त्याचं रिझन आहे की मी तुमच्या लेवलनं तुमच्या ह्यानं शिकवतो. 11-12चं फिजिक्स घेतो, राईट. इंजिनिअरिंगचं मॅथमॅटिक्स एकदम जास्त असतं. मग हे मॅथ म्हणजे माझ्यासाठी तुमच्या लेवलला आहे, आणि म्हणून मी तुमच्या लेवलला जाऊन टीच करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे फक्त मला तिथे कुठे प्रॉब्लेम येत नाही आपल्याला, म्हणजे सिलेबस वेळेत संपणार, सिलेबसला काही अडचण आली नाही पाहिजे. बऱ्याच वेळेस लास्ट बॅचला काय विचारलं मला विद्यार्थ्यांनी की सर कुठेतरी ट्युशन 2 तास चालू आहे, तुम्ही 1च तास घ्यायला, सिलेबस कसा कंप्लीट होईल. तुम्हाला 9वीच्या विद्यार्थ्यांना पण माहिती आहे, झाला का कंप्लीट सिलेबस, राईट. आणि मला आठवतंय फर्स्ट सेम मध्ये रेशिओ आणि प्रपोर्शन घेतला होता, सेकंड सेम मध्ये जे एक्स्ट्रा करतील त्यांच्यासाठी घेतला होता, पण ते तुमचाच इंटरेस्ट गेला. तुम्हाला फर्स्ट सेम मध्ये सांगण्यात आलं सेकंड सेमला आहे, सेकंड सेम मध्ये सांगण्यात आलं फर्स्ट सेमला आहे, राईट.
हा, एक चॅप्टर डबल झाला आहे, आठवते तुम्हाला, राईट? मी म्हंटल होतं तो चॅप्टर होणार नाही. ठीक आहे, बर, बाकी सर्व झालं. आता तुम्हाला लक्षात असू द्या, मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला कॉन्फिडन्स वाटायला पाहिजे आपण योग्य डायरेक्शन मध्ये आहोत. कारण मी फर्स्ट इयरला असं तेवढं सांगितलं नव्हतं आणि मग आता मेसेज करतायत काही पॅरेंट्स वगैरे, कॉन्टॅक्ट झाला, सर आम्हाला कळवायला पाहिजे होतं, आम्हाला सांगायला पाहिजे होतं. ऍक्च्युली त्यांना माहिती झालेलं असतं, राईट? ओके, नाही एवढ्या लवकर संपून बाकी करायचंय काय? आपला नाही संपणार, मी त्यांचा संपवला होता. ओळखू येतोय? ठीक आहे, हा रिव्हिजन ठीक आहे, बट रिव्हिजन त्याच पिरियड मध्ये घ्यायला पाहिजे. जर जस्ट खूप पण आधे संपवून थोडेसे लूज पडतात विद्यार्थी, हे पण मला जरासा अनुभव आला, राईट? ओके, सो जस्ट ट्रस्ट करा. त्याच मी हे सांगतोय का, की आपल्या प्लॅनिंगवर विश्वास ठेवा, सर्व गोष्टी प्लॅनिंग नुसार चालू आहेत. ओके, नक्कीच, थँक्यू आदित्य. हे म्हणजे तुमचं हे आहे, राईट? मॅथ एजीच आहे, ते माझ्यामुळे जात असेल ना कोणामुळे जात असेल, मॅथ एजीच आहे, डिफिकल्ट नव्हतंच ते, राईट? तू अभ्यास, तू इंटरेस्ट घेतोय, आमचं फक्त गायडन्सचं काम असतं, लक्षात घ्या. सर्वात मोठा वाटा त्याच्यामध्ये आताचं जे यश आहे ते सर्व स्टुडंट्सच क्रेडिट आहे त्याच्यामध्ये. फक्त एक आमचं गाईडलाईन्स त्याच्या मागे असतं. आणि आम्ही खुश का आहोत की आम्ही केलेली मेहनत म्हणजे एफर्ट्स जे आहेत ते ट्रूली सॅटिस्फाय झालेले आहेत. आणि स्पेसिफिकली मी का सांगतोय, इट वॉज माय फर्स्ट बॅच, सो दे आर व्हेरी क्लोज टू मी. Okay, so question, right? We will start the question number 11. तिने इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं आहे, मी पोस्ट करतो तिचा इंटरव्ह्यू, राईट? सई त्याने सांगितलेलं आहे बऱ्यापैकी. सो 11 काय आहे, 7m² इज इक्वल टू 21m, राईट? 11 नंबरचा प्रॉब्लेम. व्हेरी गुड, 0,3 0,3. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला सवय लागलेली असते की हे एक यम आणि इथलं यम कॅन्सल करायचं. असं क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना केव्हाच कॅन्सल करायचं नाही. जर असं जर कॅन्सल केलात तुम्ही तर काय होतं पहा, 7m इज इक्वल टू 21, m इज इक्वल टू 21/7, हे 3 येतं जर असं केलात तुम्ही. बट इट इज अ रॉंग वे. का रॉंग वे आहे? कारण पहा, लक्षात घ्या, मी जर याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं 7m² - 20m इज इक्वल टू 0. आता डायरेक्ट m कॉमन काढू शकतो मी याच्यातून. देअरफॉर 7m - 21 इज इक्वल टू 0. ब्रॅकेट आहे, देअरफॉर m इज इक्वल टू 0 और 7m - 21 इज इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू 0 और 7m इज इक्वल टू 21. m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू 21/7. m इज इक्वल टू 3 और m इज इक्वल टू 0. दोघांच्या आन्सर मध्ये फरक आहे का पहा. इथे फक्त m ची व्हॅल्यू 3 आली होती, इथे m ची व्हॅल्यू 0 आणि 3 आलेली आहे. म्हणजे एक रूट आपला राहिला होता या मेथडने केल्यावर. म्हणून असं डायरेक्ट m कॅन्सल करायचं नाही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असताना, राईट? क्लिअर आहे का? हा, 7 पण कॉमन घेता येईल, 7 कॉमन घेता आला असतं इथं, राईट? व्हेरी गुड, 7 कॉमन घेता आला असतं, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. बारा, राईट? 12वा केला, 12वा होमवर्क होता.
12वा होमवर्क होता, केलात का? राईट, व्हेरी गुड. 11चा स्क्वेअर रूट भेटला नाही, मग तसंच करायचं. 11चा स्क्वेअर रूट जर भेटला नाही, लक्ष घ्या, ही मध्ये कोणताही डाऊट आपल्याला नसता कामा नये. राईट. सो वी विल स्टार्ट द नेक्स्ट मेथड. आता आपली नेक्स्ट मेथड कोणती आहे आपल्यासाठी? काय बघितलंय बुक वगैरे, कोणता सिलेबस काढलाय काय नाही? थांबा, मला एम मायनस कसं केलं? ए मायनस बी इंटू ए मायनस बी रे, रूट नाही. राईट. नेक्स्ट मेथड कोणती आहे आपल्याला? कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. इट इज कम्प्लिटली ड्रॉप केलेली आहे सिलेबस मधून, आणि या कम्प्लिटली स्क्वेअर मेथडचा पुढे चालून कुठेही उपयोग नाही. लक्षात घ्या, कम्प्लिटली स्क्वेअर मेथडचा कुठेही उपयोग पुढे चालून होणार नाहीये. पण जस्ट एक शॉर्ट मध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल तर काय करायचं असतं पहा, की एक इक्वेशन असं लिहायचं असतं. लक्षात घ्या, फॉर्म्युला मेथड पाहायचंय, सांगतो फॉर्म्युला मेथड सांगतो. लक्ष घ्या, सिलेबसला नाहीये, अर्ध्या जणांचं लक्ष लागणार नाही, बरोबर आहे. जस्ट काय करायचं, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c असं जर असेल तर इथे कोणालाही ठेवायचं नाही, इक्वेशन असंच लिहायचं. म्हणजे हे जे आहे त्याने डिवाइड करून घ्यायचं. हे जे आहे ते काय करायचं, डिवाइड करून घ्यायचं. राईट. म्हणजे मधली टर्म असते त्याला काय करायचं, b/2 ने b/2 आणि b/2 चा स्क्वेअर प्लस आणि मायनस करायचा. b/2 चा स्क्वेअर प्लस आणि b/2 चा स्क्वेअर मायनस. जेवढं ऍड केलंय तेवढंच सबट्रॅक्ट केलंय, म्हणजे इक्वेशन मध्ये काही चेंज होणार नाही. राईट. नाही, झालेल्या सिलेबसवर तुमचे जे हॉट क्वेश्चन असतात, लक्षात घ्या की झालेल्या सिलेबसवर ऍप्लिकेशन असं विचारतात. म्हणजे एखादी प्रोबॅबिलिटी तुम्हाला जसं नाहीच आहे, कोणती प्रोबॅबिलिटी, की इव्हेंट, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट नाहीच आहे, मग त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन नाही येणार. हॉट क्वेश्चन म्हणजे असं नसते आउट ऑफ सिलेबस, म्हणजे तुम्हाला काहीतरी तो चॅप्टरच नाही आणि त्या चॅप्टरवरचा क्वेश्चन आला. हायली ऑर्डरली थिंकिंग, हॉट म्हणजे काय असतं, हायली ऑर्डरली थिंकिंग क्वेश्चन, माहितीये का? नाहीतर हॉट 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 आहे का नाही? तर त्याचा अर्थ काय असतो, की तुम्हाला ज्या कन्सेप्ट शिकवल्या गेल्यात त्याच्यावरती स्किल तुमचं अप्लाय झालं पाहिजे, ऍप्लिकेशन किंवा स्किल. म्हणजे बघा कसं, की आपण लिनियर इक्वेशन जे स्टडी केलं होतं फर्स्ट चॅप्टर मध्ये, तुम्हाला आता मेथड त्या लिनियर इक्वेशनच्या माहिती आहेत. कोणाला आठवत आहेत? चला बरं, लिनियर इक्वेशन कोणत्या कोणत्या मेथड पाहिल्यात आपण, आठवत आहेत का? रिव्हिजन करत राहायचंय. लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायच्या मेथड, इक्वेटिंग कोइफिशियंट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर बाय सबस्टिट्यूशन मेथड, राईट. त्याच्यानंतर ग्राफिकल मेथड, आणि अजून एक होतं क्रेमर्स रूल, व्हेरी गुड व्हेरी गुड, राईट, व्हेरी गुड. तर त्या चारीपैकी कोणत्याही मेथडने तुम्हाला त्याच्यावर हायली ऑर्डरली थिंकिंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग इथे ही जर मेथड आपल्या सिलेबसला नसेल तर याच्यावरती पार्ट वरती विचारला जाऊ शकत नाही. पण तरी सुद्धा आपण एक्झाम्पल विथ एक्झाम्पल पाहूया.
लक्षात घ्या की असं जर इक्वेशन असेल तर बी बाय टू स्क्वेअर प्लस करणार, बी बाय टू स्क्वेअर मायनस करणार. म्हणजे कसं बघा, एक्स बी एक्स प्लस बी बाय टू स्क्वेअर मायनस बी बाय टू स्क्वेअर आणि प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे या इक्वेशन मध्ये काय केलं बघा, मी एक टर्म ऍड केली. कोणती टर्म ऍड करायचे? डिवाइड बाय टू करायचे मिडल टर्मला आणि त्याचा स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट. हे कळलं का बघा? डिवाइड टू करायचे मिडल टर्मला आणि ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे. बरोबर आहे? लक्षात आलं? राईट. ओके. तर आता पहा, लक्षात घ्या की हे जे आहे ते काय असतं, एक्स प्लस हे बी बाय टू चा स्क्वेअर आहे, बी बाय टू होल ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हे आहे मायनस बी बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 0. तुम्हाला माहिती आहे मग हे ए मायनस बी आणि ए प्लस बी. हो, कंपल्सरी करायचं आहे. ही टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करायची कंपल्सरी. कोणती? बी बाय टू स्क्वेअरची टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करायची कंपल्सरी. विथ एक्झाम्पल पाहूया आधी. विथ एक्झाम्पल लिहा. लिहून घ्यायचंय का? म्हणजे सगळंच सांगतो. लिहा, मेथड लिहा, तिथे लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. एक्स्ट्रा म्हणून लिहा किंवा तिथे लिहा की ही मेथड नाहीये. नाव टाका कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. फक्त एवढं लक्षात घ्या की आपण एक्स्ट्रा याच्यामध्ये पण हे करू शकतो. याच्यामध्ये जर मोस्ट ऑफ द स्टुडंटला जर तसं वाटत असेल तर मी म्हटलेलं आहे आपण सर्व तुम्हाला एक आयडिया तरी देणार याच्यामधली कमीत कमी. ठीक आहे. आणि एवढं का सांगतोय की याचा पुढे कम्प्लिटली ड्रॉप आहे याचा यूज. फक्त आपल्याला चेक करून बघायला येऊ शकतं एखाद्या वेळेस. चला लिहा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. स्टेप 1 लिहा. स्टेप 1 लिहा. राईट द गिवन इक्वेशन. यस, ही मेथड कॅन्सल झाली आहे. लिहा राईट द गिवन इक्वेशन in the form of x square plus bx plus c. x square plus bx plus c. Step 1 लिहा. Write the equation in the form of x square plus bx plus c. Step 2 लिहा. Step 2 लिहा. Step 2 लिहा. Step 2 लिहा. Add and subtract the term b by 2 square. Add and subtract the term. राईट. एक्झाम्पल घेतल्यावर समजेल ए कसं इलिमिनेट करायचं असेल. आता याला तुम्ही कसं लिहिणार सांगा बरं. मी काय म्हणलंय? मी काय म्हटलेलं आहे की या टर्मला असं लिहायचं. इथं तरी ए ची व्हॅल्यू 5 आहे. हा ए 5 कसा काढून टाकणार मग? हा 5 कसा काढून टाकायचा? मी 5 ने डिवाइड करतो. 5 ने काय करणार? डिवाइड करणार. सो एक्स स्क्वेअर प्लस 25 बाय 5x मायनस 17 बाय 5 इज इक्वल टू 0. असं काढून टाकतात. ते एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला समजतं. आधी स्टेप लिहून घ्या, त्याच्यामुळे म्हणतोय मी. राईट. एवढं समजतं तुम्हाला. स्टेप 2 काय लिहिलात? ऍड अँड सबट्रॅक्ट द टर्म b by 2 स्क्वेअर. b by 2
राईट. ओके. देन थर्ड स्टेप लिहा. पहिली स्टेप काय होती? राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. पहिली स्टेप काय होती? राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय आहे? मी लिहितोय राईट. दुसरी स्टेप काय आहे? ऍड अँड सबट्रॅक्ट द टर्म b by 2 square. राईट. थर्ड स्टेप लिहा. थर्ड स्टेपला तुमचं इक्वेशन असं येईल. राईट. मग त्याच्यानंतर थर्ड स्टेपला हे इक्वेशन लिहा. फोर्थ स्टेपला काय करायचं तुम्ही? हे एवढी टर्म म्हणजे काय आहे? x प्लस बी बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. इकडे काय राहतं? मायनस बी बाय 2 स्क्वेअर आणि प्लस सी राहतं. चला एक एक्झाम्पलच करूया तुम्हाला. इथपर्यंत झालं. याच्या पुढे लिहा. स्टेप 3 झाल्यानंतर हे स्टेप 4 मध्ये लिहा. सॉल्व युजिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लिहा. सॉल्व युजिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे bx हे एक्सपेन्शनचं आहे, याचं एक्सपेन्शन आहे. हे bx कुठे जातं ते पण सांगतो. आता कम्पेअर करा स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला समजेल. चला पहिलं एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊया आधी. -48. आपल्याला कोणत्या मेथडने करायचंय? याला ती पण मेथड फॅक्टराइज पण वापरू शकता. आपण कोणत्या मेथडने करणार आहोत? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने. लक्ष द्या आता. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने. सर्व लक्ष देतात का बोर्डाकडे? सर्वजण? राईट. ओके. तर पहा, लक्ष द्या. हे ऑलरेडी या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. बघा बरं, हे ऑलरेडी या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. मग मी काय करणार? b/2 टर्म ऍड करायला पाहिजे. b/2 स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट. b ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला? b ची व्हॅल्यू किती आहे? b ची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. b/2 किती येतं? 4 आहे. b/2 चा स्क्वेअर किती येतं? मग b/2 चा स्क्वेअर किती आहे? b/2 चा स्क्वेअर b/2 चा स्क्वेअर 16 आहे. राईट. मी काय करणार? x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मायनस 16 मायनस 48 इज इक्वल टू 0. बघा मी काय केलंय? b/2 चा स्क्वेअरला ऍड केलंय आणि b/2 च्या स्क्वेअरला सबट्रॅक्ट केलंय. ही स्टेप समजली का सांगा? जरासे लिटल बिट डिफिकल्ट पण आहे ही स्टेप कंपॅरेटिव्ह टू अदर. त्याच्यामुळे हे अवघड वाटू शकतं किंवा समजणं झालं की बोर पण वाटू शकतं. राईट.
बर, मग आता काय सांगितलं मी की तुम्ही हे जे एक्सपेन्शन आहे मला सांगा, हे जे एक्सपेन्शन आहे ते b/2 4चं म्हणजे मला एक सांगा, x+4 स्क्वेअरचं जर एक्सपेंड केलं तर काय येतं? x+4 स्क्वेअर ब्रॅकेट, याला एक्सपेंड करा बरं. x+4 स्क्वेअर ब्रॅकेट काय येतं? x+4 ब्रॅकेट स्क्वेअर काय येतं? a चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 आलं का बघा, बरोबर आहे? बरोबर आहे. राईट. ओके, तर मग मी काय करणार पहा की हे x+4 स्क्वेअर याला काय लिहिलं मी, x+4 स्क्वेअर, आणि हे पुढे किती झालं सांगा? हे पुढे ऍडिशन करू या दोघांची. पुढे किती झालं? -64 इज इक्वल टू 0. बरोबर आहे का बघा? बरोबर आहे. मग तुम्हाला असं करायचंय, असं करा, किंवा हे इक्वल टू जर मायनस जर तिकडे घेऊन गेला तर काय होईल? x+4 स्क्वेअर इज इक्वल टू 64. Therefore, taking square root on both sides, फक्त स्क्वेअर रूट घेताना इथे असं घ्यायचं, x+4 इज इक्वल टू √64 किंवा x+4 इज इक्वल टू -√64, म्हणजे +8 आणि -8 घ्यावं लागेल. काय झालं? ओके ओके, ठीक आहे. आलं हे? तर इथे पहा की x हा पहिला प्रगती, आता पहिला मी एक्सप्लेन करतो, तीच स्टेप आहेत, त्याच स्टेप आहेत, लक्षात घ्या. तर x+4 इज इक्वल टू 8 झालं आणि x+4 इज इक्वल टू -8 झालं. देअरफॉर हे +4 जर तिकडे गेलं तर x इज इक्वल टू 8+4 और x इज इक्वल टू -8 -4, हे किती येईल? 12 किंवा काहीतरी चुकलं, नाही, हे +4 इकडे जाऊन मायनस होणार, हे येणार 4 आणि -12. परत एकदा रिपीट करतोय मी, लक्ष द्या. जस्ट फॅन चालू करू द्या मला, जाऊ द्या, ठीक आहे. फॅन नाहीये आपल्या नवीन स्टुडिओ मध्ये, फॅन नाहीये. ओके, लक्ष द्या. परत एकदा सर्वांचं लक्ष बोर्डाकडे, x² प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0 हे इक्वेशन होतं. त्याच्यामध्ये काय केलं मी, जी एक एक्स्ट्रा टर्म ऍड करायची असते त्याला थर्ड टर्म म्हणा, ठीक आहे. त्याच स्टेप आहेत की कोणती ऍड करायची, की b/2 स्क्वेअर ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे. b ची व्हॅल्यू होती 8 डिवायडेड बाय 2 केलं 4 झालं, आणि 4 स्क्वेअर 16 प्लस केलं आणि 16 मायनस केलं. राईट. b मधील x कुठे गेला? सही, ठीक आहे. तर इकडे पहा की याच्यामधला हा जो 8x आहे तो याच्यामध्ये आहे का बघा. आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर केला ना, x+4 एक्सपेन्शन केल्यानंतर काय भेटलं तुम्हाला? x+4 एक्सपेन्शन केल्यानंतर 8x ऑटोमॅटिक भेटलं का? 8x आपण इथून उडवलं ना,
कसं उडवलं? कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर केलाय ते 8x ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होतं. म्हणजे आपण मागच्या स्टेपमध्ये जे bx कुठे गेलं हा प्रश्न पडला होता, तो कळाला का आता? की याचं ब्रॅकेटचा स्क्वेअर केलाय म्हणजेच त्याच्यामध्ये ही bx टर्म ऍड झालेली आहे. इज इट क्लिअर? राईट. मग हे पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इकडे एक नंबर येणार त्याचा स्क्वेअर, इकडे रूट. आता दरवेळेस याचा रूट निघेल असं नाही, इथे कुठेतरी रूट 63 असतं. इथे झालं तुम्हाला भेटलं रूट 64 म्हणजे 8 भेटलं, पण दरवेळेस असं भेटेल असं नाही. राईट. चला लिहून घ्या. लिहून घ्या. मला एकदा चेक करू द्या उद्यापर्यंत किती होते, त्याच्यावर आणि मी सिलेबस ठरवतो. की हेच नवीन आहे, तुम्हाला बोर्ड चेंज झालेले कळत नाहीत का? मागे दरवेळेस बोर्ड चेंज होतात, बोर्ड चेंज होतात, बोर्ड चेंज होतात. म्हणजे रूम चेंज व्हायली अशी, जसा जसा कोरोना जवळ येईल तसं तसं कोरोना कोरोना कोरोना. राईट. लोकेशन आपल्या ऑफिस मध्येच आहे, पण जरासं ऍडजस्टमेंट इथे नवीन मध्ये अजून फॅन वगैरे नाही लावले. यस, उद्या क्लास असणार. का बरं? उद्या काय आहे? उद्या तर हा एक्झाम टॉपिक मला आधी उद्या कितीपर्यंत होते समजू द्या. तसं एव्हरी टाइम येते म्हणूनच आपण ही टर्म ऍड केली. सही. तसं एव्हरी टाइम होते म्हणूनच हे. उद्या सॅटरडे आहे. आज फ्रायडे. अरे दिवस विसरूनच गेलो रे मी. मग आपण रिव्हिजनचा चॅप्टर ठेवू. ओके. मला आज वाटलं थर्सडे. ठीक आहे, असे पटापट दिवस चाललेत. काय करणार? आणि सुट्टी देऊन अभ्यास करणार? पीजीटी वर MCQ घ्या. ओके चला, पीजीटी वर MCQ ठेवूया, म्हणजे तुम्ही रिव्हिजन पण करचाल. पीजीटी वर थेरी एक्झाम झालेली आहे. राईट. सो पीजीटी वर ते MCQ एक्झाम ठेवूया आणि आपली नेक्स्ट एक्झाम परत थेरीची असणार. पार्ट फर्स्ट वर थेरी ठेवूया. राईट. हा हमारे लिए. चला उद्या तुम्हाला परत नवीन स्टुडिओ दिसेल, म्हणजे जेव्हा नेक्स्ट लेक्चर असेल, कारण हे स्टुडिओ बदलायचा आहे, खूप त्रास व्हायला टीचिंगला. ठीक आहे. पीजीटी काय विचारणार आहे त्यांना सांगा रे. पीजीटी काय असतं ते? पायथागोरस थेरम चॅप्टर 2 पार्ट 2. मेथड्स 11th आणि 12th ला मेथड्स वगैरे नसतात, कारण MCQ असते. तुम्ही जे सोपं जे तुम्हाला असणार तेच वापरणार. आपण 11वी मध्ये जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन जर कुठं फिजिक्स मध्ये सोडवावं लागलं, फिजिक्स मध्ये म्हणतो आम्ही, तेव्हा आपण आपली सोपी मेथड फॅक्टरायझेशन किंवा याच्या पुढची सोपी मेथड फॉर्म्युला मेथड वापरणार आहोत. त्याच्याशिवाय मेथड आपल्याला, कारण तिथे टाइम नसतो. आणि म्हणून म्हटलं मी की स्क्वेअर मेथड त्यांनी ड्रॉप तोच विचार करून केला. त्याच्यामुळे जर तिथे वापरावी लागली असती तर मी अजून कंप्लीट पूर्णच एक्झाम्पल घेतले असते. राईट. ओके चला एक्झाम्पल घेऊया अजून एक. असे डाऊट जर असं वेगळ्या टाइम मध्ये विचारत जावा की JEE वगैरे एक्झामचं स्ट्रक्चर. ठीक आहे. चला परत एकदा तुम्हाला क्लिअर होण्यासाठी, मला जर असं कन्फ्युज झालं रे, मी आज गुरुवारच आहे म्हणून समजतोय, आज तर शुक्रवार झाला, म्हणजे उद्याच शनिवार आला आहे का नाही. त्याच्यामुळे जरा असं इतना जल्दी शनिवार आया. ठीक आहे चला.
एक एक्झाम्पल घ्यायचंय का कम्प्लीट स्क्वेअरचं? तुम्हीच सांगा मला, कम्प्लीट स्क्वेअरचं एक एक्झाम्पल घ्यायचं का नाही? अवघड घेऊया तुमच्यासाठी, बरोबर अवघड घेतो मी. घेऊ? ओके, व्हेरी गुड. चला प्रॅक्टिस सेट मधलं लास्टचं एक्झाम्पल पहा. प्रॅक्टिस सेट मधलं लास्टचं का त्याच्या आधीचं घेऊ? 5वं घेऊ का? 5वं घेऊ का 6वं घेऊ? फेवरेट नंबर सांगा चला तुमचा. एकच घेणार आहे मी राहिलेले आजच्या लेक्चर मध्ये. आज म्हणजे कम्प्लीट एक्स्ट्रा लेक्चर झालंय कोणतं तरी. अरे 8 नाहीच आहे रे. 5 5 5 5 6 5 3 कुठं? मी 5 आणि 6च ऑप्शन. जाऊ दे, तुम्हाला ऑप्शनच देणं चुकीचं आहे. हा चला, बऱ्याच जणांना वाटलंय 12/2. ठीक आहे, ओके. 5 5 5 5 बरं चला 5वं करू आपण. त्या 5 लक्ष द्या काय आहे तुम्ही सांगायचं. 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. पहिली स्टेप चला पटकन सांगा. पहिली स्टेप इथे काहीच नसायला पाहिजे. काय करणार? 2 ने डिवाइड करणार. व्हेरी गुड. 2 ने काय केलं? डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केल्यावर काय होईल? y² प्लस 9/2y प्लस 5 इज इक्वल टू 0. इथली जागा आपल्याला इकडे लागणार आहे म्हणून मी इथे लिहितो. आता बोर्डाच्या मेथडने तुम्हाला ते तर गरज नाही ना हे लिहायचं वगैरे, तेवढं तर मुक्ती भेटली आपल्याला आहे का नाही? डिवाइड/2 आलं का? लक्षात आलं? मला सर्वांनी एकदा सांगा बरं. सर्वांनी म्हणतोय मी, सर्वांनी. राईट, ओके, व्हेरी गुड. तर मग आता पुढची स्टेप काय असते? याला मधल्याला 2 ने, आता बी किती आहे? बी किती आहे? 9/2. b/2 किती होते? 9 याला 2 ने डिवाइड केल्यावर 9/4. b/2 चा स्क्वेअर किती होतो? 9 चा स्क्वेअर 81 आणि 4 चा स्क्वेअर 16. ही टर्म ऍड आणि ही टर्म ते मला पण माहित नाही, त्यांना त्यांच्या मनात आलं की टाकतील ते. 81/16. therefore y² by 9/2y plus 81/16 minus 81/16 plus 5 is equal to 0. इथेपर्यंत क्लिअर आहे का? इथेपर्यंत क्लिअर आहे का सांगा मला? इथेपर्यंत क्लिअर आहे? राईट, बर. नेक्स्ट स्टेप काय करणार मी? नेक्स्ट स्टेप काय करणार? ब्रॅकेटवाली हे उडवून टाकायची स्टेप. इथे कोणाचा स्क्वेअर आहे? वायचा स्क्वेअर आहे. प्लस हे कोणाचा स्क्वेअर आहे? 9/4 चा स्क्वेअर आहे. मी ब्रॅकेट लिहिणार डायरेक्ट. 9/4 b/2 चा स्क्वेअर लिहितो ना आपण, x प्लस b/2 चा स्क्वेअर. सो 9/4 चा स्क्वेअर आहे. नाईन बाय फोर ला स्क्वेअर रूट घेता. हा 9/4 ला स्क्वेअर रूट कशाचं? याचा स्क्वेअर केला आहे. याचा स्क्वेअर रूट कसं घेणार तू? b/2 चा स्क्वेअर करायचा असतो. b/2 चा स्क्वेअर करायचा असतो. राईट, राईट. तर आणि इथे काय उरणार हे पहा. ही वजाबाकी करा. -81 हे 16 इकडे, 16 × 80 अपॉन 16 इज इक्वल टू 0. 4 कसं आलं? हे b/2 किती आहे आपलं? b/2 ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला? b/2 ची व्हॅल्यू, b/2 ची व्हॅल्यू हा b ची व्हॅल्यू 9/2 आहे, पण आपण b/2 चा स्क्वेअर, जरा स्टेप पहा मी काय दिल्यात स्टेप. b/2 9/4 म्हणून 9/4 चा स्क्वेअर. मग हे जशाच तसं ठेवायचं. y प्लस 9/4 ही वजाबाकी करा. -81 प्लस 80 मायनस 1/60 इज इक्वल टू 0. याला काय करूया? y प्लस 9/4
इज इक्वल टू 1/16. इथे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. टेकिंग स्क्वेअर रूट जर केलं मी तर y प्लस 9/4 इज इक्वल टू रूट एकदा प्लस घ्यायचं आणि एकदा मायनस घ्यायचं, म्हणजे y प्लस 9/4 इज इक्वल टू 4 येणार आणि y प्लस 9/4 इज इक्वल टू -4 येणार. जर +4 जर कन्सिडर केला तर y इज इक्वल टू 4 मायनस 9/4 आणि इथे काय होणार, y इज इक्वल टू -4 अपॉन -9/4. हे पुढे सॉल्व. तुम्हाला अवघड कुठे जाणार आहे या मेथडमध्ये, इथे फक्त b/2 कोण आहे ते ओळखा, त्याच्या स्क्वेअर ऍड करा आणि सबट्रॅक्ट करा, एवढाच की पॉइंट आहे इथे. ठीक आहे. जर कोणाला एक्स्ट्रा प्रॉब्लेम याचे पाहिजे असेल तर आपण काय करूया, एक वेगळ्या लेक्चर मध्ये याचं सांगेल. ज्यांना सोडवायचे ते सोडवतील, ज्यांना नाही सोडवायचंय ते याच्या पुढची जी फॉर्म्युला मेथड आहे, एकदम फक्त फॉर्म्युला पाहायचे काय आहे आणि फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करायचे. राईट. ओके, सॉरी, हे √16 नाही, 1/1 आहे. हे जरासं चुकलं, हे माझं चुकलं. पहा, हे 1/16 म्हणजे √1/16 येणार. 1 चा रूट तर 1, हे 1/4 होणार. व्हेरी गुड. हे 1/4 आणि हे -1/4. आता येईल पुढे जे असेल ते. राईट. भारी झालं, हे अवघड होतं. ठीक आहे. कंप्लीट स्क्वेअर मेथड सगळ्या मेथडमध्ये अवघड आहे. चला तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो, कंप्लीट स्क्वेअर मेथड सगळ्या मेथडमध्ये अवघड होतं. अवघडवाला पार्ट काढून टाकलाय, सोपा ठेवलाय, पण ते थोडस तुमच्या लॉंग टर्म साठी धोका होऊ शकतो तुम्हाला. मग याचा फायदा तुम्ही मॅक्झिमम करून घ्या. तुमचा सिलेबस सोपा आहे. जर तुम्ही त्याच सिलेबस पर्यंत जर लिमिट राहिलात तर तुमचं जे डेव्हलपिंग स्किल आहे ऍक्च्युली ते कमी होऊ शकतं. मग त्यामुळे जर वेळ भेटत असेल तर 11 चे सॉल्व्ह करा किंवा फॅक्टरायझेशन मेथडचे अजून सॉल्व्ह करा, NCERT चे किंवा पिअर्सन मधले. राईट. तर तसा उपयोग करून घेऊ शकता तुम्ही. राईट. ओके, ठीक आहे. ओके, चलो. एक्झाम क्लिअर आहे का? एक्झाम कशावरती असणार? एक्झाम असणार PGT वरती. आणि कशी असणार? MCQ. रेड बुक मधले आत्ताच नका, अजून आपल्या मेथड राहिल्यात, त्यामुळे मी रेड बुक मधले टाकले नाहीत. रेड बुक मधले आपल्या अजून 2-3 मेथड झाल्या की टाकणार, कारण ऍप्लिकेशन वगैरे असते. जर सोपे भेटले तर टाकतो मी उद्या. ठीक आहे. ओके. उद्या सुट्टी आहे, तर मी काहीच वेळामध्ये आपल्या स्टुडंट्सचं इंटरव्ह्यू वगैरे अपलोड करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती. ते तुम्ही पाहू शकता. उद्या पूर्ण दिवस सुट्टी असते. राईट. ओके, ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? फोटो टाकलाय बघ सई ग्रुपवरती, मी फोटो टाकला होता. पब्लिकेशन कोणतं आहे ते त्याचं. आता सध्या बुक नाहीये, लगेच सांगितलं असतं मी तुम्हाला. काहीतरी गणित प्रकाशन वगैरे आहे पब्लिकेशन त्याचं. ठीक आहे. ओके. आणि पूर्ण संडेला पूर्ण पायथागोरस थेरम करायचा आहे. जेवढा पूर्ण शिकवलाय ना आपण, पूर्ण थेरम करायचा, पूर्ण चॅप्टर. गणित अध्यापक महामंडळ. ओके, गणित अध्यापक महामंडळचं बुक आहे. ठीक आहे. प्रंगत. ठीक आहे. मी अजून त्यांचे इंटरव्ह्यू पहा, त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये पण त्यांनी बुकची नावं सांगितलेली आहेत. राईट. ओके. साईड पाहिजे. किती येईल ते? y इज इक्वल टू -2 येईल, +2 येईल, जे काही व्हॅल्यू येईल ते.
ओके ठीक आहे, चलो बाय एव्हरीवन, वी विल मीट नाव ऑन मंडे, राईट. जर संडेला जर वेळ भेटला तर आपण संध्याकाळी युट्यूबवरती लेक्चर ठेवूया, त्याच्याबद्दल तुम्हाला ग्रुपवरती माहिती टाकण्यात येईल. ओके, सो बाय एव्हरीवन, थँक्यू अगेन, हॅव अ ग्रेट डे. राईट सईद, राईट राईट राईट. बाय बाय एव्हरीवन. ठीक आहे.